पोहरादेवी गावातील नंगारा म्युझियम हे म्युझियम जवळपास 16 एकर परिसरात पारंपरिक आणि आधुनिक वस्तुकलेचा मेळ घालून उभारलेले नंगारा वस्तू संग्रहालय 5 मजली आहेत. त्यात विविध 13 गॅलरी असून येथे बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृतीचे दर्शन होणार आहे. याशिवाय फ्लाइंग थिएटर्स, मूव्हिंग प्लॅटफॉर्म्स, रमलिक प्लॅटफॉर्म अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विविध 7 भाषांमध्ये येथील माहिती व बंजारा समाजाचा इतिहास प्रेक्षकांना समजून घेता येणार आहे. नंगारावर भव्य अशी 160 फूट बाय 30 फूट LED स्क्रीन लावण्यात आली आहे व ही LED स्क्रीन जवळपास आपल्याला एक अर्धा किलोमीटर अंतरावरून बघता येणार आहे. आणि 150 फूट उंच शिवाध्वज व संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. येथे दररोज सायंकाळी 7 वाजता लेझरसहित लाईट आणि साऊंड शो होणार आहे. हे संग्रहालय बघायला जवळपास 90 मिनिटे लागतात. उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना असलेले हे देशातील एकमेव असे आगळेवेगळे संग्रहालय आहेत. हे संग्रहालय बघताना प्रेक्षकांना नक्कीच एक वेगळी अनुभूती मिळणार आहे. भारताच्या पंजाब राज्यातील राजधानी चंदीगडजवळील आनंदपूर साहिब या पवित्र शहरात विरासत-ए-खालसा हे शीख धर्माचे जे एक संग्रहालय आहे, त्याच धर्तीवर पोहरादेवी तालुका मानोरा, जिल्हा वाशिम, राज्य महाराष्ट्र येथे निर्माण झालेले 105 फूट उंच वास्तू व समस्त महाराष्ट्रासाठी वास्तुशास्त्राचा आदर्श नमुना असे संत सेवालाल सागर संग्रहालय म्हणजेच नंगारा घर, नंगारा आकाराची वस्तू या रूपाने बंजारा समाजाची दैदिप्यमान संस्कृती, संपन्न इतिहासाच्या पाऊलखुणाने जतन व संवर्धन केले गेले आहे. अध्यात्माला विज्ञानाची जोड देऊन संत सेवालाल महाराजांचे कार्य विचार नव्या पिढीपर्यंत संवर्धित करण्याचे कार्य या माध्यमातून संपन्न केले जाणार आहे. व संस्कृतीचे जिवंत आलेख हे वाचनालय व वस्तू संग्रहालयातील 13 गॅलरीमध्ये दृष्टीपटास येणार आहे. या वस्तू संग्रहालयामध्ये बंजारा समाजाची संस्कृती व बंजारा समाजाचे इतिहास प्रदर्शनासमवेत संत सेवालाल महाराज यांचा जीवनपट, संत डॉक्टर रामराव बापू महाराज यांची माहिती व स्वतंत्र सभागृह, तसेच 1000 लोकांना सामावून घेऊ शकणारे डोमकृत सभागृह, समाजातील समाजसुधारकांचे जिवंत भासणारे असे पुतळे असे अनेक प्रकारच्या वास्तू आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. आणि हेच नंगारा म्युझियम पाहायला संपूर्ण भारतातून मोठ्यात मोठी गर्दी निर्माण होणार आहे. आणि हाच जो नंगारा म्युझियम आहे हा सगळ्यांना 1 जानेवारी 2025 पासून खुला करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण नंगारा म्युझियम पोहरादेवी या गावातील या म्युझियमबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली. आणि तुम्ही हा म्युझियम बघायला कधी जात आहात कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्ही व्हिडिओवर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.